झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। नदीकाठी सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह। रायगडमधील पेणमधील घटना। संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील दुर्शेत फाटा येथे एका मोठ्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। स्थानिक रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून या भागात उग्रवास जाणवत होता। संशय आल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली असता बाळगंगा नदी किनारी एक काळी मोठी सुटकेस आढळली। सुटकेस उघडून पाहिल्यानंतर अंदाजे 30 ते 40 वयोगटातील महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती कळवण्यात आली आणि काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपासानुसार 4 ते 5 दिवसांपूर्वी महिलेचा खून करून तिचा मृतदेह बॅगेत भरून नदी किनारी टाकल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। यावर सरपंच दशरथ गावंड हे म्हणाले, दशरथ रामदास गावंड, राहणार दुर्शेत सरपंच। मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री 10:30च्या सुमारास मी सरपंच दशरथ गावंड आणि माजी उपसरपंच शरद गावंड या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर दुर्शेत रस्त्याच्या साईड पट्टीच्या बाळगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली। त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले। नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं 10:30चा टायमिंग असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही, म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती 10 वाजता पोहोचलो। सोबत फरोशी गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या। त्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला। टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर थोडीशी चेन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनास आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता। त्याच्यानंतर मग असे त्या केसांवरती एक चाप लावलेला सुद्धा दिसत होता। त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृत प्रेत हे महिलेचं असल्याचं आढळून आले। रायगड जिल्ह्यात जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2024 दरम्यान 97 बेवारस मृतदेह सापडले। त्यातील काहींची ओळख पटली असली तरी अनेक प्रकरणांची उकल अजूनही बाकी आहे। पेण पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास केला जात असून मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। संपूर्ण घटनाक्रम पाहता ही घटना नियोजनपूर्वक हत्येचा भाग असल्याचे दिसते। या गुन्ह्याचा तपास आणि घटनेतील आरोपीला लवकरात लवकर पकडण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।